हाय फ्रेंड्स, पूनम टू व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आले आहे पारनेर तालुक्यातील दर्याबाई पाडळी येथील देवीच्या मंदिरात। इथे माकडांचा खूप वावर असतो। आपण पाहू शकता माकड समोर बसले आहे आणि काहीतरी खात आहे, चणे फुटाणे काहीतरी टाकलेले आहे। करडी खाते, करडे। हां, ह्या दर्याबाईची मंदिर आहे। दर्याबाई मंदिराची आमच्या शाळेत आम्हाला भूगोलामध्ये माहिती होती याची। इथे लवण स्तंभ तयार झालेले आहेत, लवण स्तंभ। चिव बघ माकड, मंकी। करडई खाते, करडई। हाय फ्रेंड्स, पूनम टू व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। या हा, खूप माकडे असतात इथे ह्या दर्याबाई मंदिरात। सगळीच माकडे करडई खात आहेत, करडई, करडईचे दाणे। कुणीतरी टाकली असेल करडई त्यांना। आता आम्ही लेन चेंज करतोय। ह्या लेन मध्ये जास्त माकडे बसलीत म्हणून आम्ही इकडच्या लेन मधून जातोय। ही आमची पूर्ण फॅमिली आहे। समोर चाललेत ते माझे वडील, नंतर बहिणीचे मिस्टर, माझे मिस्टर, ही माझी मुलगी, ही माझी बहीण, ही माझी भाऊजाई आणि मी। भाऊ माझा अमेरिकेवरून आलाय, त्याच्यासाठी त्याला भेटण्यासाठी आम्ही आलो होतो। थोड्याच वेळात तो पण आम्हाला जॉईन होईल। हे मंकी, ये कुत्रा पण दिसला। इथे कायमस्वरूपी पाणी असतं, त्याच्यामुळे माकडे नेहमीच असतात इथे। डोंगरातून पाणी पडतंय आणि उंच उंच कडा आहे, पाहू शकता, अखंड दगडामध्ये। हे आहे दर्याबाई देवीचे मंदिर आणि इकडे आहे वेल्लाबाई देवीचे मंदिर। चिऊ चिऊ
छोटा चाम निघाला उड्या मारत मारत, हाय की नाही? हो ना विराज? मंदिरात जायचंय ना? कुठल्या मंदिरात आलो आपण? दर्याबाई. सांग बरं. ऊर्ध्वमुखी अधोमुखी लवणस्तंभोनी दर्शन कशी घेता पाविनवसला आम्ही या बोगद्यातून तिकडे जायचं. जय जय कुलस्वामी रूमच केली देऊळ इकडं मोठं देऊळ आहे. हा तिथं आज पण इथं माझं पण आहे. मोठं कोण हे लवण स्तंभ आहे. मग तुम्ही थोडा बर तुम्ही कुठं असता? पुण्याला. कुठं? चिंचवड. सर्विसला हिंदवडीला. आणि आम्हाला भूगोलामध्ये ह्या लवण स्तंभांचा एक लेसन मध्ये उल्लेख होता. हे क्षारांचं पाणी खाली पडून 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 हे लवण स्तंभ तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता हे. आणि हे पाणी कंटिन्यू नैसर्गिकरित्या ह्या डोंगरातनं एकदम पाझरून शुद्ध होऊन भेटतं. प्या ना. आता मी हे पाणी पित आहे. बहिणी आहेत ना मंदा मंदा नंदा मंदा सुनंदा. आता इथून आपल्याला वेलाबाई मंदिरात प्रवेश करण्यासाठी हे छोटासा दरवाजा आहे. या दरवाज्यातून आपण आता वेलाबाई. इकडे आहे महादेवाची लिंग. तिकडे आवट्याला गेलो ती आवट्याची देवीची काय हे घ्या. आहो हे पण सर्व पाणी पडून पडून क्षार जमा झाले आहेत. ठुबे. तेव्हा तिथं क्षार जमा झाले माठाच्या साईडला.
अवतार पाहिलं डोक्यात आलं मी नंतर नाव सांगितलं की मी 7 वर्षाचा माझं कॅलेंडर काढणार पिकनिक म्हणून तुम्ही ही कंपनी आली म्हणजे यांना काय करायची माकडं बघायची जंगल बघायचं निसर्ग बघायचा देव किती फक्त 2 मिनिटात नुसतं असं केलं की संपलं तुम्ही त्यांना आवरा म्हणलं तर त्यांना कळत नाही बरं ही लाईट गेली फक्त आता किती वाजेपर्यंत आता 5 वाजेपर्यंत आज रविवार आणि लग्नाची तारीख असल्यामुळे 6 वाजेपर्यंत थांबायची आता बंदच करायचं होतं थोडं ओके ते गुरकंती जर आपणास हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू पडतोल बर का जाम धरायचं व्हेरी गुड थांब थांब आता हा पाय वरून टाकायचा इथे ठेव नाही नाही इथे ठेव ना तू तुला शिकवते मी वरतून वरतून ह्याच्यावरून टाक इथे वरून टाक असं हा इथे ठेव हा गुड हा गुड बॉय व्हेरी गुड हा या आता चालत चालत रोड वरती पाय ठेवत ठेवत गुड बॉय व्हेरी गुड व्हेरी गुड गुड बॉय सी हिअर सी असं कर हाय से हाय व्हेरी गुड पाय चप्पल चप्पलचा हा ये हा ये ठेव बस त्याच्यावरती बस अगोदर तू आता हाय हाय दादा इकडे आता लागेल खाली ही आहे आमची किरा आणि आमचा विराज आता गुड गुड येस व्हेरी गुड फोन
आणि आता तोंड इकडे करायचं आमच्याकडे.